इंस्टाग्रामवर पैसे डबल करण्याच्या आमिषाने तरुणाला लुटले, 24 तासात गुन्हा उघडकीस. इंस्टाग्रामवर पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला नंदुरबार येथे बोलावून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व मोबाईल लुटणाऱ्या आरोपींना नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासात जेरबंद केले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, चाकू व वाहनासह एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 12 ते 17 जून दरम्यान इंस्टाग्रामवर पैसे डबल करण्याचे रील दाखवून फसवणूक व लुटीचा प्रकार घडला. यश संजय चव्हाण, राहणार खरखडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर यांना आरोपींनी पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून नंदुरबार येथे बोलावले होते. दिनांक 19 जून रोजी यश चव्हाण व त्यांचा मामेभाऊ विशाल चव्हाण हे 50,000 रुपये घेऊन नंदुरबार रेल्वे स्थानकावर आले. आरोपींनी त्यांना नंदुरबार बसस्थानकावर बोलावून तेथून पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करत 50,000 रुपये रोख आणि 20,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 70,000 रुपयांचा ऐवज हिसकावून आरोपी पसार झाले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 603/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धान्य मार्केट परिसरात संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून शिवनाथ अशोक ठाकरे वय 21 राहणार GTP कॉलेज भिलाटी नंदुरबार यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 50,000 रुपये रोख, 20,000 रुपये किमतीचा विवो मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि 80,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 606 नरेंद्र चौधरी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.